12वी आपल्यासमोर सादर करीत आहे एक नाटिका माय आयडिया ऑफ फ्रीडम. मित्रांनो, अनेक बलिदानानंतर 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. पण त्या स्वातंत्र्याबरोबर आपण भारतीय नागरिक स्वातंत्र्य झालेले नाही असे मला वाटते. माय आयडिया ऑफ फ्रीडम म्हणजे एन्जॉयिंग फ्रीडम विथ रिस्पॉन्सिबिलिटी अँड डिसिप्लिन. बरेचदा आपल्या इच्छेनुसार वागण्याची परवानगी आपल्याला भेटली असा सोयीकर अर्थ आपण फ्रीडमचा काढतो. पण फ्रीडम म्हणजे स्वराचार नव्हे. तर वर्ग 12वी तर्फे एक नाटिका संदेश म्हणून तुमच्यासाठी माय आयडिया ऑफ फ्रीडम. सगळ्यात आधी आपण बघूया फ्रीडम रूल्स अँड रेग्युलेशन. हॅलो हॅलो, चलता का रे गुमाले? थांब, आलो 2 मिनिटात. ये लवकर. हा. मोहित, रुक, मुझे हॉस्पिटल छोड़ दे. हाँ, ले लिया बैठ. अरे रुको. क्या हुआ सर? लाइसेंस नहीं है सर. आरसी नहीं है सर. ऐसी भी कोई जरूरत नहीं है. पोल्यूशन सर्टिफिकेट नहीं है सर. गाड़ी के कागजात नहीं है सर. इंश्योरेंस नहीं है. तुम्हारे पास आरसी नहीं, लाइसेंस नहीं, पोल्यूशन सर्टिफिकेट नहीं है, इंश्योरेंस नहीं है, गाड़ी के कागजात नहीं है और मुझे तुम 18 साल के अंदर दिख रहे हो. सर, आजाद भारत के आजाद नागरिक है. हम कहीं भी घूम सकते हैं. तुम आजाद भारत के आजाद नागरिक जरूर हो, लेकिन तुम्हें कहीं भी घूमने के लिए ये सब चीजें जरूरी है. तुम्हारे पास ये चीजें नहीं होंगी तो तुम कहीं भी घूम नहीं सकोगे. चलो, अब तुम्हारे पास हेलमेट भी नहीं है. हेलमेट का तुम्हारा बनता है चार्ज, आरसी का ये चार्ज, लाइसेंस. चलो, कुल मिला के तुम्हारा इतना चालान होता है. माता पिता को यहाँ पे लेके आओ और गाड़ी जमा करो. ओके. हॅलो भाऊ, हाँ हेलो बोल. चालता का फिरायले? आओ चल ना. बरं, बात येतो. आओ लवकर. हेल्मेट घालतो. रुको. लाइसेंस, आरसी, पोल्यूशन सर्टिफिकेट दिखाओ. गाड़ी पे हाथ दो. हाँ. अरे वाह, तुम्हारे पास तो सब कागजात है. और साहब, हम यहाँ स्वतंत्र देश के जिम्मेदार नागरिक हैं. हमें पता है कि हमें किस तरह की स्वतंत्रता को कायम रखना है. बहुत अच्छे. अब तुम्हारे पूरे भारत में कोई चालान नहीं काट सकता. ये लो, तुम जा सकते हो. सलाम साहब. चला. तर मित्रांनो, तुम्ही बघितले फ्रीडम अबाउट ट्रॅफिक रूल्स अँड रेग्युलेशन. एकीकडे होते जबाबदार नागरिक आणि एकीकडे होते बेजबाबदार नागरिक. तर आधी बघूया आपण जबाबदार नागरिकांना. जबाबदार नागरिकांनी 18 वर्षाच्या वर असून सुद्धा त्यांच्याकडे लायसन्स, गाडीचे कागदपत्र, त्यांच्याकडे ज्या जबाबदार होत्या त्या त्यांनी पार पाडल्या. पण ते बेजबाबदार नागरिकांनी काय केलं ते तुम्ही बघितलं. 18 वर्षाच्या आतमध्ये असून सुद्धा ते स्पीडमध्ये गाडी चालवत होते. त्यांची जबाबदारी पार पाडली नाही. फ्रीडम तर दोघी नागरिकांकडे होते, जबाबदार नागरिक आणि बेजबाबदार नागरिक. पण जबाबदार नागरिकांनी फ्रीडम एन्जॉय केले विथ रिस्पॉन्सिबिलिटी अँड रेग्युलेशन. पण बेजबाबदार नागरिकांनी काय केले? फ्रीडम तर एन्जॉय केले विदाउट डिसिप्लिन, रेग्युलेशन्स अँड रूल्स. तर मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगू इच्छिते, जेव्हाही कधी तुम्ही वाहन चालवाल 18 वर्षाच्या वर, तेव्हा तुमच्याकडे तुम्ही सगळ्या जबाबदारी पार पाडावी. हाच संदेश आम्हाला तुम्हाला द्यायचा होता. यानंतर वर्ल्ड हेरिटेशन विथ फ्रीडम. Very good morning, students. Today we are going to study about our Indian history, but not inside the class. We will go on the trip to Kavilgarh Fort to study it briefly and in practical life. Come on. Students, before entering the fort, you should know some regulations, rules. You should be silent while studying and do not harm the property of the fort because it is yours
permission from the sir. अरे मित्रा काय करत होती? अरे नाव देत होतो सर. नाव कसं आता आम्ही आलो मग आमची अडचण बघितलं. आठवण म्हणून तर तुम्ही पुस्तकात लिहिलं तुमची आठवण म्हणून लिहिल्यावर तुम्ही इतक्या महिन्यातीने पहिल्यापासून फुले बनवले आणि तुम्ही तुमचे नाव लिहून पत्रावरून तुम्ही नसतं करत कुठं तुमचं सर कुठं आहे? सर तुम्ही याच्यासाठी आणलं यांना खरं तर सांगा की किल्ल्यावर नाव न लिहूये, पत्र न करूये, आवाज न करूये, हे सांगा सर. तुम लोग को मैं यहाँ पे आने के पहले बताया कि रूल को खराब नहीं करते, फिर भी तुम लोग को समझ में नहीं है. अगर ये अगर सेफ रहेगा तुम्हारी आने वाली पीढ़ी भी इसे देख पाएगी, समझ पाएगी, जान पाएगी कि हमारे भारत के इतिहास में क्या क्या हुआ था, कैसे इस पे संघर्ष करके ये किले बनाए गए. और आप इनको बर्बाद कर रहे हो, कचरे फैला रहे हो, आवाज़ें कर रहे हो, इसके नाम में लीजिए. इससे तुम्हारा नुकसान है, भारत का कुछ नुकसान नहीं है. तुमको आज़ादी दी गई है तो इसका मतलब ये नहीं कि आप गलत फायदा उठाओगे. आज़ादी को सही से इस्तेमाल करो, इसके बारे में पढ़ाई करो, इसके बारे में सीखो कुछ. हर ये सारा करते हैं. तर मित्रांनो बघितले तुम्ही एक गुरुजी त्यांच्या विद्यार्थ्यांना वर्ल्ड हेरिटेज म्हणजे एक किल्ला दाखवायला घेऊन गेले. त्याचे कारण असे की क्लासमध्ये न सांगता ते जर किल्ला दाखवायला नेतील तर त्यांना चांगलं समजेल. विद्यार्थ्यांना फ्रीडम दिली गुरुजींनी, पण त्यांनी काय केलं तुम्ही बघितलं ना. त्यांनी किल्ल्यावर जाऊन पोल्युशन निर्माण केलं. जसं त्यांच्या मनात आले किल्ल्यावर गेल्याचं आपली एक निशाणी म्हणून नाव गोंधळून ठेवावे. पण हे बरोबर आहे का? हे असं तुम्हाला वाटते का? फ्रीडम भेटले आहे याचा अर्थ हा नाही की तुम्ही त्याचा गैरवापर करा. तुम्ही किल्ल्यावर गेले असाल किंवा कोणत्या प्राचीन ऐतिहासिक जागेवर जेव्हाही तुम्ही जाल तेव्हा तुमची जबाबदारी काय राहते की त्या प्राचीन जागेला, त्या ऐतिहासिक जागेला हानी न पोहोचवता त्या जागेला चांगल्या प्रकारे निरीक्षण करून घेणे, त्या जागेची माहिती घेऊन घेणे. ना की हे जबाबदारी राहते की त्या जागेवर आपलं नाव गोंधळून येणे, कचरा फैलवून येणे. तर मित्रांनो मी तुम्हाला हे सांगू इच्छिते, जी ऐतिहासिक, जी प्राचीन जागा राहते, जी वस्तू राहते, त्या जागेला काही हानी न पोहोचवता, त्या जागेला काही खून इजा न करता आपली पिढी त्या जागेला पाहती येत आहे आणि समोरची येणारी पिढी सुद्धा त्या जागेला पाहावी. म्हणून त्या जागेचं रक्षण करणं, त्या जागेचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. तर यानंतर आहे वर्ग 12वी. सर मेरा थोड़ा बिजली का बिल कम कर दो सर, बहुत ज़्यादा आ रहा है आजकल. ये डिपार्टमेंट क्या मेरे घर का है? नहीं हो सकता ये. देख लो कुछ ये देखिए सभी को. इसलिए क्या हम खुद पैदा करते हैं? हो ही नहीं सकता ये. मेरा डिपार्टमेंट है ही नहीं, हमारा घर का थोड़ी है, हो ही नहीं सकता. ऐसे करने पे होता है ना. बैठिए बैठिए. अरे राम काका जरा इनके लिए नाश्ता पानी लेके आइए, हमारे मेहमान है. डालने के साथ चाय बनी, दो चाय, दो बिरयानी और एक पड़ा पाव बोलते हैं. बोलिए. ठीक है. तो भाई कहाँ जा रहे हो? भैया बना लखनऊ जा रहे. लखनऊ जा रहे हो? अरे हम लोग वहीं जा रहे हैं. हाँ और यहाँ से लखनऊ कहाँ जा रहे हो? मेरा गाड़ी वही है लखनऊ. अरे लखनऊ तुम्हारा गाँव है. लखनऊ तुम्हारा गाँव है. हाँ ना. हम लोग ऐसे घूमने जा रहे हैं, वहाँ का पान वान बहुत अच्छा पान है. पान चलो. अरे पान खाने तो है, जा रहे हैं. अरे हम ये पान. हम खाओ. हाँ मजा है पान. मैं नहीं खाऊं. हाँ तो लखनऊ का जो पान
भैया अलग ही मजा आता है उसमें तो हम जा ही रहे हैं भैया उधर दिख ही रहा लगता है ये आपका ही बेटा हो अरे तो हमारा लड़का है ऐसे हरकत आप ही कर सकते हैं तो क्या कर रहा है सीट फाड़ रहा भैया सीटी तो फाड़ रहा है अरे मतलब आदत देश के आदमी कुछ भी करे अरे कुछ भी पैसे भरे हमने करेंगे आप ऐसे कैसे कुछ भी करेंगे हाँ मेरा देश मैं ऐसे ना कुछ भी जो है मर्जी कर दे अरे सरकार हमारे पास हमारे पैसा हमने भरा भैया ऐसे कैसे तो पैसा भरे कुछ भी कर बेटा ये खा ये आज़ादी मनाने का सही तरीका नहीं है। तुम्हें आज़ादी दी गई है तो तुम ये बस का गलत फायदा उठा रहे हो। कैसे सीट फाड़ कर कहीं भी कुछ भी थूक कर, ये गलत है। इसको सही तरीके से अपना मानो, पराया मत मानो। My topic of idea of freedom. There is intimate relationship between freedom and responsibility. I, you, and everybody loves freedom, but nobody wants responsibility, and they make together. In the general term, freedom is the liberty, independence, and equality. You and we have responsibility to maintain the freedom, but we maintain the freedom, but not maintain the responsibility. Freedom and responsibility played important role in our life, but in go hand we don't maintain our freedom and responsibility. Jain sir. जय हिंद।